आतमध्ये नाहीस म्हणजे पुरणपोळी करायला? आई आतमध्ये पुरणपोळ्या करतायत ना, तर हॉलला ओक बोक वाटलं असतं म्हणून मी इथे थांबले. ओका बोका? तुझा बोका एकटा उभा आहे, मांजर पप्पी देईल का एक? काही वेळ. दे ना दे. कोण बाबा नाही? येतील आई कोण आतमध्ये. नाही, आई आत, बाबा बाहेर, कोण नाही. लगेच एक पटकन बारीक साव लगेच. अय्या, काय ते बाबा ढोलकीवाले त्यांची खिडकी उघडी आहे. काय काळजी नको, त्याची खिडकीच उघडी असते, बाकी तो नेहमी झोपलेला असतो. लगेच पटकन बारक बारक दे ना. बाबा बाहेर ये. एवढी मोठी पिचकारी घेऊन कुठे चाललाय? आज नाही ऐकत बाबा, आज बघ तू आले काय पुरणपोळ्या बनवते काय? वने आज न छोड़ेंगे हम होली, खेलेंगे हम होली. बाबा आई 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 बोले आज न छोड़ेंगे हम चोली, खेलेंगे हम होली. रमेश तू तरी बोल. बाबा तुम्ही गाणं म्हणू नका, होळी बेटर होईल. बाबा तुम्ही काय उत्साह आहे तुमचा? म्हणजे आज होळी होळी होळी. अरे ओ सरमेश, अरे चालणार बोरे. दादा दादा हॅपी होळी बरं का. अरे हॅपी होळी, हॅपी होळी. काका पाय हॅपी होळी. खुश राहा, खुश राहा, खुश राहा रे. अरे वहिनी हॅपी होळी बरं. हॅपी होली, हॅपी होली. सॉरी. अरे तुम्ही मला फार बुरा बसा करून टाकला. अरे काका, आईचं प्रेम तेवढं आहे तुझ्यावर. पण मला एक कळत नाही, मला आनंद काय होतो माहितीये? काय? होळी असून सुद्धा तू सरळ चालत आलायस. पोटात नाही वाटत आज. काय काय काका कुठे भांग बिंग पितात? काय ग बाबा भांगवरून जोक आठवला. आईने काय काल जोक मारलाय माहितीये? वनीने मारलं. आई काल म्हणाला ज्याला भांग पडता येत नाही तो भांग पिऊन काय पडेल. आयो आठवलं तरी ना डोळ्यातून पाणी येतं अजून. माझ्या पण डोळ्यात केवढं पाणी येतं. आई मस्त. ए बुरा ना मानो होली है, खेलेंगे हम होली. होळी. आता काय पुरणपोळ्या खाणार. पुरणपोळ्या बनवल्यात मी तुपातल्या वहिनी थांब. तुपातल्या पुरणपोळ्या. अरे हा जोक आहे का? माझ्या डोक्यावर केस नाही, हा जोक आहे. ज्यावळ काढल्यानंतर माझ्या डोक्यावर एक बी केस उगवला नाही, याच्यात माझा दोष आहे का? नाही भाऊजी, अगदी मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि श्याम काका मला तसं सांगायचं पण नव्हतं. अगं, तुला सांगायचंच नव्हतं. मनात बोलावंसं वाटलं की आतल्यात दाबून टाक त्याला. तिला नको बोलू रे, ती निर्मळ आहे. ए होली रे. मानो होली आहे. अरे काय डेंजर आहे रे दादा तू. इतका कसा गुम्यासारखा बघतो इकडे तिकडे. अरे बोल ना वहिनीला काही. नाही तसं नाही आहे ते श्याम. म्हणजे वहिनीला तसं हे जोक नव्हता करायचा. मग? ते फक्त शब्द आहेत. हा. ए, शांत, रडू नका. ए, चला. मुलांना मानो होली आहे. काय खाली बसलाय? हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. आला का प्लास्टिकची पिशवी तरी लावायची. हा? डाग पडला तर निघणार पण नाही. अरे सगळे माझ्या टकल्यावर बोलतोय. काय लगा रडते मारक्या बरागत. ए होळी आहे. अरे होळी रे होळी, पुरणाची पाळी. अरे पेटी को चाबी लगती है, बायको मेरी सुंदर दिखती है. अरे अपने कपड़ को कुलूप है बनी है. मामा बाबा तुम्ही यमक नाही जुळवलं तरी होळी चांगली होईल. मामी गोमू नाही आली.
गोमूला आणणार होतात ना सोबत, ती तुमच्या इशाऱ्यावर नाचते, ती मला भेटायचंय तिला. बाबा काल सांगत होते केस पण रंगवले तिने. कुठे आहे ती गोमू? होलिओ हो बाबा काल सांगत होते ती मला बाबा सांग ना मला भेटायचंय गोमू. बेटा हे बघ केस रंगावलेली गोमू. दाजी मी गोमू आहे. नाही नाही तसं मी नाही बायकोच्या तालावर नाचतो. हा त- मारू हा तसं तसं काय बोलताय तुम्ही? मी 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 बायकोच्या तालावर नाचतो. हा? वा भाऊ नाही तसं असं बोलताय होय यांच्याबद्दल. मी यांना मोठी ठेवती होई. नाही नाही तसं मला राहायचं इथं. अहो, मी ऐका, चालले, अहो, चालले, चालले. अहो, ऐका, आम्ही- अहो, आम्ही- तसं नाही, आम्ही- ते नव्हतं मला जाऊ. तसं नव्हतं म्हणायचं. आमच्या कोकणात ना शिमग्याला गोमूचं नाच होतं तुम्ही ना हा, गोमूचं नाच होतं गोमूचं नाच. तर मी तिला ही आपल्या इकडची नाही ना कोकणातली, हा. तिला माहिती नाही तर तिला म्हटलं आता बाबा तुम्ही काल वेगळं सांगत होता, आता वेगळं गप ना सांगताय. जरा हिला गप्प बसव ना. तसं ते गोमूच्या नाच बद्दल बोलत होतो ग बसा तुम्ही नका हा. सांगू गोमूचा डान्स ऐक ना दाद्या, अरे आता- मग काय गोमू स्वतः होळी- ढोमू आहे नाही, मला ठीक गोमू आहे, म्हणणार. आता होळी आहे ना. हो, जाऊ दे ना, सोड ना. आता इकडची गोष्ट तिकडे होते कधीतरी. ठीक आहे ना, जाऊ दे ना. पुरणपोळ्या केल्या. पुरणपोळ्या तुझ्या कुटुंबातल्या पुरणपोळ्या केल्या. पुरणपोळ्या. मी घेऊन येते, बस. लवकर आण, लवकर आण. मी येते. ये, ये, तू आधी. पुरणपोळ्या आणती. पुरणपोळ्या वा, वा, वा. पुरणपोळ्या 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 ती पोरगी बरोबर गोमू बोलते. मग असा नाचतोय बायकोच्या तालावर तो ठुमुक ठुमुक करून. अरे होली आहे आता- गोट्या अरे चडी होली तुंदीर सोडीन. अरे होली आहे यार. होली पुराणा मानू होली आहे ना हा. नका काहीतरी उगाच दे. जाऊ दे जाऊ दे मामा. दे, दे. अरे दे. अरे वा वा ते वाट- दाजी वा 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 वा. तू पहिली तुम्हाला अरे वा वा. पहिली तुम्हाला Yes, yes. घे की. एक देते यार. इकडे घे. एक रे. हे खाली हे खाली. अरे भिकारी आहे का रे मी रे? असं खायला देता का मला? तुझ्याच सर्वात तिकडे बाजूला कशाला बसलाय? माणसात ये ना, इथे ये ना श्याम्या. इथं येऊ. काय ये इथे. घे घे खा 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 ना, खा ना. मस्त. मामी हा या वर्षी पण बनवल्या नसतील ना पुरणपोळ्या? या वर्षी पण म्हणजे अगं येच नाही भेटला, काय करायचं. त्याला काही काय सांगता. मामा त्या दिवशी मार्केटमध्ये भेटले होते, ते सांगत होते मामीला काही पुरणपोळ्या बनवता येत नाही. शेणाच्या गौऱ्या थापताना सुद्धा तुटतात, पुरणपोळ्या काय बनवणार आहे ती? आईने जमतात आमच्या. आई हुई हुई तुम्हाला बोलते आणि काय तिकडे करताय तुम्ही? मला गौऱ्या येत नाही, थोय तुटतात माझ्या गौऱ्या. पोरगी काय बोलतीये? पोरगी लय बोलते, लय बोलते पोरगी. गौऱ्या तुटतात. पुरणपोळ्या कवाच बनवल्या नाहीत मी. नाहीच बनवलं ना म्हणजे. पुरणपोळ्या करण्यासाठी लग्न केलं होय माझ्याशी. नाही हे तुला पूर्णपणे हे करण्यासाठी केलं. काय नाही का मग? ढाबासा गोमू कुठले? मला गोमू म्हणायचं नाही. तू मग तू चौकोनी तोडायची. ए मला गोमू म्हणते. काय सुचत नाही, बोल नका. तू सुद्धा मग हो मग मला नाही गोमू म्हणायचं मग. मी बोलणार. का बरं बोलणार? मी बोलणार. माया पुरणपोळ्या करताय, तुमच्या बहिणीला बोला. आता तिला कशाला मध्ये आणलं? त्यांच्या पुरणपोळ्या बघा, पुरणात ना डाळ अक्कीच्या अक्की असते अशी कच्ची. बघितलं काय? मला कशाला मध्ये घेतलं? पुरण वाटताना पुरण कमी आणि आजूबाजूची फरशी जास्त वाटतात, त्यांना बोला ना. माझ्या पुरणपोळीबद्दल आता बोलायचं ना, आधी सांगून बोलणार. माझ्या पोळीमध्ये डाळ आणि पुरण असतं तरी, गुळ चिकटलेला असतो तरी. तुझ्या खिचडीचं काय ग? कुकरच्या एका बाजूला तांदूळ, एका बाजूला डाळ असे चिकटलेले असतात आणि शिट्टी मधून 2 लसणाच्या पाकळ्या मला बाहेर काढा करत असतात. माझ्या खिचडीबद्दल मला बोलताय. माझ्या खिचडीला काय बोलायचं नाही, सांगून ठेवा. याच्यात नाही हे बघ ठीक आहे. म्हणजे होतं ना म्हणजे असं तुझी खिचडी म्हणजे सगळं असं एकत्र गोळा करून कालवून खायला लागते ना. असू दे, जाऊ दे. पण बोला, मला राहायचंच नाही. बायको बायको अगं काय रुसती लागा. अरे होळी आहे ना रे, होळी आहे होळी आहे होळी आहे. माझी बायको भोळी आहे. मामा भोळी बायको नाही, भोळी तुम्ही आहात. कशाला आणलं? ती नाही जाणार बाहेर. म्हणजे मामीची झेप दारापर्यंत. श्याम काकांनी सांगितलं मला, जेवल्याशिवाय मामी जात नसते. श्याम काका
येऊ बरं. जेवणच जाईये. थांब थांब. ऐका माझा हे बोलताय माझ्याबद्दल बुरा ना मानो होली आहे. भाऊजी भाऊ तुम्ही थांबा. हे बोलताय माझ्याबद्दल. ओ देवाने अख्खा राग इथं काढलाय तरी अक्कल येईना तुम्हाला. असा तळतळाट घ्यायला लोकांचा तर केस उगवणारच नाही डोक्यावर. हो भाऊ तुझ्या बायकोला सांग रे. तू की सांग की मग डायरेक्ट. सांगतो ना. सांगा एवढं वाईट वाटतं ना बोललं की मग नको तिथे तोंड नाही खुपसायचं. मी काय केलं. काय केलं. त्या परबांची पोरगी मला सांगून आली होती लग्नासाठी. दादा ही हुदुदून बोकड्या कुदू त्यांच्या घरी गेली. हो. हे हुदुदू काय बोलले. हुदुदू होणे बोकडा कुदू. हा ना तर. म्हणजे अरे इकडे तिकडे जाऊन काय बाई सांगते ना. ही काय बोलली माहिती का तिकडे. काय बोलले. म्हणे त्यांच्या घरी पोरगी देऊ नका. हा मोठा कारण पोकळ वास आहे म्हणे तो. कोण बोललं. ओ असं बोलले. ओ बाजूला. अय होय होय इकडे. हे बोलता तुम्ही माझ्या घराबद्दल हे बोला. आमचं घर म्हणजे मोठा घर आणि पोकळ वासा. एवढंच नाही ती हे पण बोलली. ती बोलली की मी या घरचा गडी आहे म्हणून. हे मारून ते बरोबर आहे. अरे कसं काय ते पण चूक येणार रे. पोकळ वासा पण चूक गडी पण चूक. हे बघ हे तुझ्यामुळे होतं दादा. मी त्या किराणा दुकानदाराकडे जातो. तो मला बघितला म्हणतो तो खांडेकरांचा माणूस येतोय त्याला किराणा द्या. अरे मी खांडेकरांचा माणूस आहे का. अरे मी स्वतः खांडेकर आहे ना. अरे छोटा खांडेकर आहे ना रे मी रे. काय बरोबर रे. बरोबर आहे श्याम. हे बघ तू हे रडत जाऊ नकोस. आधीच सांगतो मी तुला. आता मी कुठलंच काम करणार नाही करणार मी काम. काका अजिबात नाही करणार. श्याम काका वहिनी मी तुमचं पण काम नाही करणार. ठीक आहे. काल ते गाऊन टाकलेत अल्टरला तेवढे फक्त घेऊन या. 2 दिवस सुट्टी आहे त्याच्यानंतर आणून देईन. माय बनियन 100ची आली चेंज करून फक्त 90ची घेऊन येते. हा ठीक आहे. आता होळीचे 2 दिवस ते दुकान बंद आहे नंतर आणून देईन. आणि तुझ्या पायजाम्याची नाडी पण घेऊन येऊ का. हा ते हवाय पाहिजे नाडा हवाय. फक्त येताना दुकानदाराकडनंच टाकून आणतो. नाही मी नाडा घेऊन येतो. तसे आपण पॅन्ट घेऊन गेलो ना तो 10 रुपये एक्स्ट्रा घेतो बरं का. हा मी करतो ते. ही असली कामं तुम्ही करताय मग गडीच म्हणणार तुम्हाला. अजून काय म्हणणार. तुमचं लग्न मी नाही यांनी मोडलंय. यांना गडी पाहिजे ना हाताखाली काम करायला. आम्ही मला बोलतायत. वहिनी मी बोलणार. भाऊची होली आहे. पुराणा मानो होली आहे. अजून आणू का पुरणपोळ्या. चला ना. हे करा ना. ये, खेळायचे. होली. अजून पुरणपोळ्या आणते. आई मी पण येते आत. हा, ये, तू जा. आताच ये, ये. तू आज जा पोळ्या बाहेर पाठव फक्त. तू आता समाय एवढं म्हणजे हे आहे, बाकी काय नाही. बुरा ना म्हणू होली आहे ना यार. बाबा जरा हा, आणलं, पोळ्या आणलं, घ्या. श्याम. आल्या, पोळ्या मस्त. खा ते, खा. मला पण दे. कोणाचं आहे रे? इकडे पण येऊ. आणि मी काय म्हणते आपण उद्या आपल्या इथेच होळी साजरी करू. हा. कंपाऊंड मध्ये म्हणजे सगळे एकत्र राहतील. हा चल, हे पण मी हे ना करणार. मला नका भिजवा. मला सर्दी होते. मला नका भिजवा. बाबा ठीक आहे ना. कोणी आलं ना पिचकारी घेऊन तर आपण ना ते डोंगराच्या मागे लपूयात. तुम्ही बोललात ना आपल्या घरात डोंगर आहे म्हणून. कुठे डोंगर आताच सांगून ठेवा. कोण का डोंगर. आई बाबा बोलले काल मला आपल्याकडे ना मी लग्न केल्यापासून 30 वर्ष झाली एक डोंगर आहे. मी शोधते कुठे कुठे सापडलाच नाही मला अजून. कुठे तो डोंगर. बाबा सांग ना कुठे तो डोंगर. नाही डोंगर नाही तो. बाबा मला बघायचंय तो डोंगर. सांगा ना. हा डोंगर आहे. 30 वर्षापासून हा डोंगर आलाय आणि ह्यांच्या एवढं सगळं तुमच्यासाठी करायचं डोंगर. पण ऐक ना मला आता काय नाही ऐकायचं. मला आता नाही राहायचं या घरामध्ये. आई वने माझं ऐक. वने ना वने नाही कशी आहे बघितलं तुमची फॅमिली. मला कंटाळा आलाय. सणासुदीच्या दिवशी पण भांडतात. मला माझी आई बरोबर बोलली तुझ्यासारखी मीच माझी मुलगी यांच्या घरात कशी राहील काय माहिती. मी तमाश. वने नाही म्हटलं ना तुला. हे बघ कसे आहेत रे हे सगळे. काल तू बरोबर बोललास. बघ यांना हे सगळे म्हणजे ना होळीच्या दिवशी शिमगा करून बोंबा मारणारं गाव आहे गाव.
काय हे कोण बोललं रमेश बोल. आला, आला. आला, आला, आला. आबा बाबा आबा बाबा आला, आला, आला. बोललास ना. आबा बाबा बाबा हे तू बोललास तिकडे आबा बाबा आला, 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 आला. आता काय करायचं तुम्ही होळी खालून पेटवणार आहे की कसं काय? दाखवतो तुला. आम्ही काय बोलतो?